नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महिलांनी आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने काय होते नक्की बघा. 99% समस्या यामुळेच निर्माण होतात. शास्त्रानुसार स्नानाचे सुद्धा म्हणजेच आंघोळीचे सुद्धा प्रकार सांगितलेले आहेत आणि हे स्नानाचे प्रकार 4 आहेत. सूर्योदयापूर्वी तारांच्या छायेत केलेल्या स्नानाला ऋषी स्नान असे म्हणतात. पण आजकाल आपल्याला ते शक्य होत नाही, तर आपण आपल्या स्नानगृहामध्ये म्हणजेच बाथरूममध्ये सुद्धा सूर्योदयापूर्वी स्नान केलं तर आपण त्याला ऋषी स्नान असे म्हणू शकतो. ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला ब्रह्मस्नान असे म्हणतात आणि तीर्थक्षेत्रातील नद्यांमध्ये केलेल्या स्नानाला देवस्नान असे म्हणतात. आणि सूर्योदयाच्या नंतर खाऊन पिऊन केलेल्या स्नानाला राक्षस स्नान असे म्हटले जाते. आपण गृहस्थांनी म्हणजे आपण सांसारिक माणसाने ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे अधिक चांगले मानले जाते. म्हणजेच किमान सूर्योदयापूर्वी तरी आपण स्नान करावे. जेवल्यावर किंवा खाल्ल्यावर आंघोळ करू नये असं तुम्ही तुमच्या घरातील जी वडीलधारी माणसं आहेत, जी मोठी माणसं आहेत त्यांच्याकडून नक्कीच ऐकलं असेल. जेव्हा आपण काहीतरी खाऊन नाश्ता वगैरे करून स्नान करतो त्यावेळेस ब्लोटिंग गॅस आणि अपचन याचा त्रास होतो. त्याचबरोबर आपली पचनक्रिया बिघडते. त्यामुळे पूर्वीचे लोक जे आहेत ते स्नान केल्याशिवाय खात नसत. सुरुवातीला स्नान करायचं आणि त्यानंतर जो काही नाश्ता असेल किंवा जे काही ताजं सात्विक बनवलेलं जेवण असेल ते ग्रहण करत असायचे आणि तीच योग्य पद्धत देखील होती. अंघोळ झाल्यानंतर खाली बसून गोट गोट करून हळुवारपणे हळूहळू पाणी प्यावे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि बॉडी टेम्परेचर जे असतं ते नॉर्मल सुद्धा होतं. व्यायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये. घाम वाळून द्यावा. बॉडी असते ती नॉर्मल टेम्परेचरवर येऊन द्यावी आणि अर्ध्या तासाने स्नान करावे. बऱ्याच जणांना घशाला कोरड पडते किंवा सर्दीचा किंवा कफाचा त्रास असेल त्यांनी स्नान करताना तोंडामध्ये पाणी भरायचं. जसं आपण दात घासल्यानंतर गुळणा करण्यासाठी तोंडात पाणी घेतो अगदी तसं तोंडामध्ये पाणी घ्यायचं. आंघोळ झाल्यानंतर ते पाणी थुंकून टाकावे. हे रोज केल्यास सर्दी खोकल्याचा त्रास होतो तो त्रास हळूहळू कमी होत जाईल असा अनुभव तुम्हाला येईल. ही प्रक्रिया जी आहे ती आपण रोज करावी. जरी तुम्हाला हा त्रास नसेल तरी सुद्धा हा उपाय करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील हनुवटीखालची चरबी व चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर अति तापलेल्या पाण्याने अंघोळ केल्यास मेंदूला झिणझिण्या येतात व त्वचा शरीराची खराब होते आणि आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे अंघोळीसाठी खूप कडक पाणी घेऊ नका आणि खूप बर्फासारखे थंड सुद्धा पाणी घेऊ नये. स्नान करण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा. जीवन जगण्यासाठी आपल्याला ऊर्जा ही अन्नातून मिळते आणि अन्न बनवण्याचं जे ऊर्जा स्रोत आहे ते आपल्या घरातील स्वयंपाकघर आहे. बरेच जण काय करतात की अंघोळ न करता स्वयंपाक बनवतात, ते अन्न ग्रहण करतात आणि स्वतः आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण देतात. मनुष्य जन्म हा आपल्या कोणते ना कोणते ऋण फेडण्यासाठी मिळालेला असतो. जसं की बघा, प्रत्येक जण जन्मताना या 4 पैकी कोणते तरी ऋण घेऊन जन्माला आलेला असतो आणि ती या आयुष्यामध्ये आपल्याला फेडायची असतात. सगळ्यात पहिलं ऋण म्हणजे देव ऋण, दुसरे ऋण म्हणजे ऋषी ऋण आणि तिसरे ऋण म्हणजे पितृ ऋण आणि चौथे ऋण म्हणजे मनुष्य ऋण. यापैकी आपल्या कोणते तरी ऋण घेऊन आपण जन्माला आलेला असतो आणि ते फेडण्यासाठी मग आपला हा जो जीवन प्रवास असतो तो सुरू असतो. आपल्या वास्तूतील आपल्या घरातील ते स्वतःचं घर असू द्या किंवा भाड्याचं असू द्या, अगदी छोटीशी झोपडीही असू द्या किंवा तुमचा मोठा बंगलाही असू द्या, त्यामध्ये 2 स्थळं ही खूप पवित्र मानली जातात. त्यातील पहिलं म्हणजे देवघर आणि दुसरं म्हणजे आपलं स्वयंपाकघर. देवघरामध्ये देवी देवतांचा वास असतो तर स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णेचा वास असतो. म्हणजे जसं अन्न आपण खातो तसं आपलं विचार बनतात आणि तशीच कृती आपण करत असतो. आंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो आणि आंघोळ न करता शिजवल्या गेलेल्या अन्नाची पवित्रताही राहत नाही आणि तेच अन्न बऱ्याच वेळेला आपण ग्रहण करतो. त्यामुळे आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि आजाराला आमंत्रण देतो. म्हणून स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावे व त्यानंतरच सर्वात अगोदर दररोज सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण गॅस लावतो किंवा तुम्ही चूल पेटवता तर त्यावर कोणता तरी गोड पदार्थ बनवावा
किंवा गरम तव्यावरती पहिल्यांदा दुधाचा शिंतोडा मारावा आणि त्यानंतरच आपल्या स्वयंपाकाची सुरुवात करावी असं म्हटलं जातं। आजही गावाकडे घरोघरी या गोष्टी केल्या जातात। सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर जेव्हा चुलीपाशी जातात तेव्हा प्रथम चुलीला हळदी कुंकू वाहिलं जातं आणि त्यानंतर चुलीवर जो काही चहा वगैरे आपण करतो किंवा दूध तापायला ठेवणं या गोष्टी केल्या जातात आणि त्यानंतर स्वयंपाक बनवला जातो। गरुड पुराण हे साक्षात भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेलं आहे आणि गरुड पुराणानुसार सकाळी सूर्य उदयापूर्वी स्नान करणं भगवान विष्णूंनी योग्य सांगितलेलं आहे। यात भगवान विष्णू सांगतात जिथे अशुद्धता असते तेथेच नकारात्मक शक्तीचा वास असतो, जिथे अशुद्धता असते तेथेच अलक्ष्मी आणि दारिद्र्याचा वास असतो। स्नान केल्याने शरीराची तर शुद्धी होतेच होते, पण मनाची सुद्धा शुद्धी होते आणि नकारात्मकता दूर होते। आपलं मन जे आहे ते प्रसन्न राहतं। त्यामुळे मानवाने मनुष्याने दररोज नित्यनियमाने स्नान करावे आणि स्नान झाल्यानंतर स्वयंपाक करावा। कारण जेव्हा आपण स्नान झाल्यानंतर स्वयंपाक बनवतो तर ते जेवण सात्विक असते, ते जेवण पवित्र असते आणि हे बनवलेलं जे जेवण असेल त्याचा नैवेद्य आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवायचा असतो। पूजा झाल्यानंतर आणि जेव्हा हा नैवेद्य आपण देवाला दाखवतो तर त्या नैवेद्याचा प्रसाद बनतो आणि हा प्रसादरूपी नैवेद्य किंवा हे प्रसादरूपी जेवण आपण घरातील सर्वजण जेव्हा ग्रहण करतो, दररोज ग्रहण करतो, तर यामुळे आपल्या शरीरातील आतील आत्म्यास आपल्या आत्म्याची जी अशुद्धी आहे, शरीराची जी अशुद्धी आहे ती दूर होते। जसं अन्न तसं मन म्हटल्याप्रमाणे हे दररोज आपण हे प्रसादरूपी अन्न ग्रहण केल्यामुळे आपले विचार सुद्धा शुद्ध राहतात आणि आपल्या हातून होणाऱ्या कृती सुद्धा सात्विक आणि सत्कर्मी होतील। त्यामुळे म्हटलं जातं की आंघोळ केल्यानंतर स्नान केल्यानंतर जेवण बनवावं, त्या अन्नाचा सुरुवातीला सर्वात अगोदर नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतरच ते अन्न ग्रहण करावे आणि दररोज हे प्रसादरूपी अन्न घरातील सर्वांनी मिळून मिसळून खाल्ल्याने आपल्या प्रत्येकामध्ये एक सात्विकता येते। आपल्या प्रत्येकातील जो राग आहे, जो रुसवा आहे किंवा काहीही न बोलता हळूवार जरी नॉर्मल गोष्टी जरी आपण बोलल्या तर घरातील एखादी व्यक्ती असते बघा, ती चिडून बोलते, ती सतत आरडाओरडा करत असते, तर या गोष्टी हळूहळू कमी होत आहे त्याचा अनुभव देखील तुम्ही स्वतः घ्याल आणि दररोज प्रसाद ग्रहण केल्याने आपल्या घरात आणि आपल्या घरामध्ये एकोपा, कुटुंबामध्ये प्रेम, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य हाही आशीर्वाद जो आहे तो आपल्याला प्राप्त होतो। त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबामध्ये एकोपात प्रेमभाव असल्याने घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न राहतं। आता बरेच जण म्हणतील की सकाळी उठल्यानंतर आम्हाला मिस्टरांसाठी, मुलांसाठी डबा बनवायचा असतो, मग आम्ही स्नान करून कसं काय स्वयंपाक करणार? तर बघा, या गोष्टी काही दुसऱ्यांसाठी नाहीयेत। तुम्ही आंघोळ न करता स्वयंपाक बनवलास तर याचा त्रास तुम्हाला आहे, तुमच्या कुटुंबाला आहे आणि तुम्ही स्नान करून स्वयंपाक बनवला तर याचे जे काही फायदे असतील ते तुम्हाला मिळतील, तुमच्या कुटुंबाला मिळतील। त्यामुळे जिथे तुम्ही 6 वाजता उठता तिथे तुम्ही 5:30, 5:50ला उठा, 4:45ला उठा, म्हणजे कायदे दररोज उठण्याची तुमची जी वेळ आहे त्याच्या अगोदर 10-15 मिनिटे लवकर उठा, लवकर स्नान करा आणि त्यानंतर मग तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करा। ही गोष्ट आपण करू शकतो आणि घरातील एका व्यक्तीने जे काही तुम्ही महिला असतील, पुरुष असतील, जे कोणी तुम्ही स्वयंपाक सकाळी करता तर त्यांनी फक्त स्नान करून स्वयंपाक केल्याने आपल्या कुटुंबाला एवढे सारे फायदे होत असतील तर 10 ते 15 मिनिटे लवकर उठायला काही हरकत नाहीये। कारण आजकाल आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी किती काही कष्ट करतो, किती काही गोष्टी करतो। इकडे आपण ॲस्ट्रोलॉजरला पैसे घालवतो, इकडे घरामध्ये या वस्तूला त्या वस्तू लावा करतो, अंगावर या वस्तू घाला ते घाला, गळ्यामध्ये हे घाला ते घाला करतो। मग त्यापेक्षा स्वतःच्या शरीराला थोडेसे कष्ट दिले तर त्याचा फायदा आपल्या संपूर्ण कुटुंबाला होणार आहे। आणि त्यामुळे नक्कीच दररोज उठल्यानंतर अगोदर स्नान करा, त्यानंतर आपल्या घरात प्रथम झाडू मारा। जर तुमच्या घरामध्ये झाडू काढण्यासाठी वगैरे मावशी येत असतील तर किमान स्वयंपाकघरामध्ये तेवढा झाडू मारा, फरशी पुसणं राहू द्या आणि त्यानंतर जो काही तुम्ही स्वयंपाक बनवणार आहात तो बनवा। थोडासा का होईना नैवेद्य स्वयंपाक बनवल्यानंतर देवाला दाखवा। भले तुमची देवपूजा झालेली नसेल तर तो नैवेद्य काढून ठेवा, देवपूजा झाल्यानंतर तो नैवेद्य देवांना दाखवा। नैवेद्य बाजूला काढून ठेवला आणि त्यानंतर तुम्ही मिस्टरांना, मुलांना डबे दिले तरी सुद्धा चालतील। कारण का देवाच्या नावाने नैवेद्य आपण अगोदरच बाजूला काढून ठेवलेला असतो। आणि हो, इथे अजून एक प्रश्न असू शकतो, तो म्हणजे की नैवेद्य आपण एक भाजी पोळी जी काही थोडंसं असतो
तो दाखवतो. मग घरातील सर्वांनी कसा काय खायचा, हा नैवेद्य कोणी खायचा याची 2 पद्धतीने तुम्ही ग्रहण करू शकता. एक, सगळ्यात पहिलं नैवेद्य दाखवल्यानंतर रोजचा नैवेद्य एकेकाला तुम्ही खायला देऊ शकता. म्हणजे आठवड्याभरामध्ये अगदी प्रत्येक जण नैवेद्य खाईल आणि मग प्रत्येक आठवड्याला ही जी सायकल आहे ती चालू राहील. दुसरं म्हणजे तुम्ही काय करू शकता की दाखवलेला जो नैवेद्य आहे तो नैवेद्य तुम्ही झाकून ठेवा आणि दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही घरातील सर्वजण कधी एकत्र बसून जेवण करता तेव्हा हा जो नैवेद्य आहे त्याच्यातील एक एक तुकडा, एक एक घास प्रत्येकाच्या ताटामध्ये वाढायचा आणि तो सर्वांनी खायचा. किंवा तुमच्या घरामध्ये जर हे शक्य नसेल, एकत्र बसून जेवणे होत नसतील, तर मग काय करायचं, जेव्हा जो व्यक्ती जेवेल तर त्या नैवेद्यामधील एक एक घास तो त्या व्यक्तीच्या ताटामध्ये देऊ शकता. या प्रकारे घरातील सर्वजण दररोज जेवताना देवांना दाखवलेला नैवेद्य ग्रहण करतील आणि त्या व्यक्तीमध्ये दररोज प्रसादरूपी जेवण जेवल्यामुळे जी सात्विकता यायची आहे ती नक्कीच येईल आणि याचे चांगले प्रभाव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला देखील मिळतील. तर मैत्रिणींनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.